हे सगळं इथं घोटाळा चालू आहे. हे बघा फक्त पेपरमध्ये काय चालू आहे इथं. क्वेश्चन नंबर 9 नंबर होता. 9 नंबरचा आन्सर आम्ही क्लिक केला 1876. हां त्याच्यानंतर सेव्ह करून सेव्ह करून पुन्हा तेच 9 नंबरचं क्वेश्चन आम्ही प्रिव्हियस करा. हे बघा चुकीचं दाखवलं. सर आता आमची इतकीच मागणी आहे की आता एक्झाम ते म्हणले की आम्हाला 3 दिवसा बाद मध्ये आम्ही तुमची एक्झाम घेऊ. तर आमची आता एकच मागणी आहे की आम्हाला ही कंपनी नकोच. आम्हाला आता कंपनी फक्त TCS आणि IBPSच पाहिजे. बस इतकीच मागणी आहे आमची, दुसरी काही मागणी आहे. सर माझी मागणी अशी आहे की पेपरची तारीख पुढं व्यवस्थित आमच्या म्हणण्यानुसार झाली पाहिजे. कारण की तुम्ही हा पेपर तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही डिस्टर्ब केलाय आम्हाला. त्यामुळे आम्हाला आमच्या म्हणण्यानुसार आम्हाला तारीख पाहिजे. सर मी फुलंब्री तालुक्यातून आली. मी सकाळी 4 वाजेपासून निघलेली. काय झालं मग इथे? सर इथे येऊन पेपर त्यांनी मध्ये पाठवल्याच्या नंतर माझा पेपर 20 मिनिटं चालू झाला नाही. इकडून तिकडून झाला. त्याच्यामध्ये जे ऑप्शन आपण सिलेक्ट केलेलं आहे ते ऑप्शन झालेलंच नाहीये. दुसरंच ऑप्शन येतंय तिथं. जर आपण मागे बॅग घेऊन बघितलं तर दुसरंच तिथं क्वेश्चन येतोय, आन्सर येऊन जाते. जे आपण सिलेक्ट केलं ते येतच नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.